काय झालं एवढं का टेन्शन मध्ये आहे? ओ आत्या बोला की काय झालं? तुम्हाला किती वेळा सांगितलं त्याला चक्कर येते, त्याला चक्कर येते, दवाखान्यात घेऊन जावा, ही करा ती करा. हा तर तुम्ही कुठं ऐकताय तेव्हा? चक्कर येणं बी चांगलं नसतं. तेवढं बी खरं आहे, चक्कर येणं चांगलं नसतं, ट्युमरची पण लक्षणं असते ते. हा मग तुम्ही त्यांना म्हणलं नाही का मामांजींना दवाखान्यात न्यायचं म्हणून? म्हणलं होतं की एक इंजेक्शन मारून आणायचं. असं रात्रंदिवस करतय, त्याला किती चक्कर येते, त्याचं काय आहे का नाही. पण तुम्हाला पण सांगितलं तर तुम्ही बी ऐकत नाही, मामाजी बी ऐकत नाही. तर होय आव तेवढं मात्र हाय. पण मी काय म्हणते, एवढी चक्कर येऊस तर तुम्ही काय करताय? एवढी चक्कर येऊस तर तुम्ही काय करताय? बघते की तुमची वाट बघत बसली कवा तुमचं डोळं उघडत्यात. हा बया आत्या मी माझ्या कामात असते, तुम्ही लावताय की उठल्या ही करन ती करन ती करन ही कर, त्याच्या नादात मला कुणाचं काय बघायला मिळतंय तेव्हा? लेकाला बी सांगितलं तर लेक काय माझं मनावर घेत नाही. तुझं तर ऐकतोय का बघ की, सांग की. बरं ऐकते, मग सांगा कुणाला येते चक्कर? अगं त्या फॅनला ग बघ की कसा करतोय. पाच बंद पडला चक्कर येऊन. सासू कामात गेली, मीच जाते.